मान ऐच्छून आपल्याला पाहायला मिळत आहे. खऱ्या अर्थानं क्रिकेट म्हटलं गेलं तर फक्त क्रिकेटनं रक्ताची नाती जोडली जातात, मैत्रीपूर्ण नाती जोडली जातात. आज या मैत्रीपूर्ण नाती जपण्याचं काम कोणी केले असेल तर श्री साई प्रतिष्ठान दिवा यांच्या स्वप्नातून साकार झालेली स्पर्धा. मित्र म्हणेन पूर्ण दिवा शहर म्हटलं गेलं तर वेगवेगळ्या प्रकारचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात, परंतु या संपूर्ण खेळाडूंना एका गुच्छामध्ये काढण्याचं काम कोणी केले असेल आणि एखादा फुलगुच्छ कोणी तयार केला असेल तर ते श्री साई प्रतिष्ठान यांच्या कार्याला आणि कर्तृत्वाला लाख लाख सलाम नक्कीच दिला जाईल. आता ही माज देखील आपल्याला पाहायला मिळेल. दाने दाने पे लिखा है खाने वाले का नाम और आज की शाम किसके नाम. आजची सकाळ मित्र म्हणून कोणाच्या नावावरती असेल, उगवणारा सूर्य कोणाला पाहावा लागेल ही सांगणारी मॅच आपल्याला पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळते रमेश, नॉन स्ट्रायकर एंडला श्रीकांत आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर अर्थातच रितेश. रितेशचा पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. इथे पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. छोटा बॅकेट पाडा धमाका पुन्हा एकदा. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. कोणत्या पद्धतीचा असेल, फिरकी असतं चालवली जातील का, चालवायला हरकत नाही. रितेश प्रभावित केलंय. इथे फटका देखील आपल्याला पाहते, परंतु इथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये दाद मागितली जाते, परंतु दाद फेटाळली गेली पंचांच्या माध्यमातून. तीक्ष्ण नजर आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू रितेश यांचा. नो हलिंग नो डुलिंग, जागेवर पंपंग करिंग. पुढचा चेंडू फटका देखील सुरेख आपल्याला पाहायला मिळते. तिथे मिळते फक्त आणि फक्त पुन्हा एकदा एकच धाव. या एका धावेने धावसंख्या आपल्याला जाताना पाहायला मिळते फक्त आणि फक्त एक धाव. श्री गणेशा झाला गेला. अर्थात टीम तन्मय फायटर्स या टीमचा फलंदाजी करणारी टीम्स, गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते पीसी फायटर्स. दोन्ही फायटिंग टीम मधली हे बिल्डअप आपल्याला पाहायला मिळते, परंतु वर्चस्व कोण गाजवणार सांगून देणार. वाडा कोणाचा असो राडा आमचाच राहणार, परंतु वावर कोणाची असो पावर आमचीच राहणार. पावर आपल्याला रमेशची पाहायला मिळाली. चौकार आलाय, चौकार आला गेलाय. या चौकार धावसंख्या 5च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा, रितेश वरती केले आक्रमण. बॅट्समन पाहतोय पुन्हा एकदा डाब मारण्याचा प्रयत्न, तिथे दोन दोन क्षेत्ररक्षक आले गेले, झुंबड उडली गेली, परंतु शेवटच्या मुवमेंटला मिळते ती म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. आता मित्र म्हणेन या मॅच मध्ये तुम्ही 24 बॉल 24 केला तरी समोरच्या संघाला घाम फुटेल, कारण की थंडीचं वातावरण आहे, त्यामुळे इथे तुम्हाला आता बॅटिंग करावी लागेल. पुढचा चेंडू राईट मोर द विकेटने रितेश. अगदी पाहायला गेलं तर जाग्यावरून चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. नो तिथे Y+1 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धाव्याने धावसंख्या बहारली जाते. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील, इथे फक्त चातुर्य भरायचं क्रिकेट, परंतु हा शोधा शोधा तुम्ही, आता सकाळपर्यंत बॉल गावल तुम्हाला. आता पाहतोय आपण, आता झोप सकाळची गाढ झोप डोळ्यावर आले असेल साहेबांच्या. संकेत पिसाळ आपल्याला पाहायला मिळते. साहेबांनी आमच्या सोबत चाय पिला, परंतु चाय मला वाटतं पैसे दिले नाहीत, झोप उडली नाही. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते प्रवीण. प्रवीणचा पहिला चेंडू वाईट बॉल, दिशा खराब आपल्याला पाहायला मिळाली. स्ट्राईकला रमेश प्रभावित केले आजच्या या रजनीमध्ये. रितेश रमेशने देखील इथे समोरच्या बाजूने मारलेला फटका रितेश होते, तिथे करणार नाही चुकी, फक्त मिळेल तिथे एकच धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन पोचली तब्बल 11 धावा. पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळते. उजव्या हाताचा मारा करताना असताना आपल्याला गोलंदाज पाहायला मिळते प्रवीणजी. अनुभव त्यांच्या शिदोरीला आहे, परंतु आता या मॅच मध्ये अनुभव पणाला लावणं गरजेचं आहे. तुम्ही उन्हाळे पावसाळे भरपूर खाल्लेत मित्रांनो, परंतु त्या उन्हाळ्या पावसाळ्यामध्ये किती क्रिकेट खेळला आणि किती क्रिकेट जगला हे महत्वाचं असते. आम्ही म्हणतो क्रिकेटची कबाली प्रेक्षकांसाठी होळी आणि आज दिवाळी पाहायला मिळते. इथे नो बॉलचा इशारा पाहायला मिळतोय. काय घडते मैदानाच्या, या धाबा रोखाव्या लागतील टीम पीसी 11 फायटर्स या टीम्सला, परंतु दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला देखील पाहायला मिळते तन्मय फायटर्स. इथे फटका जरूर आलाय समोरच्या बाजूने, तिथे मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. 14 धावा आपल्याला पाहायला मिळतील. इथे डान्स इंद खेळण्याचा प्रयत्न, तिथे सुरेख क्षेत्ररक्षण, परंतु तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. थेंबे थेंबे तरी साचे या उक्तीप्रमाणे धावा जमाव्या लागतात, परंतु दुसऱ्या बाजूने धावा रोखल्या जातील का,
धाबा ओसंडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतील का? इथे शेवटच्या मोमेंटला बॅटचा फ्लो खोलला गेला, दिशा देण्याचा प्रयत्न झाला गेला आणि तिथे मी ते फक्त आणि फक्त एकच धाव. 16 धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू तानसिंग गाव खेळण्याचा प्रयत्न, लेग साईडला मारलेला चेंडू आणि तिथे मी ते पुन्हा एकदा एक धाव. आता एक धाव खूप महत्वाची असणार आहे मित्रांनो, कारण की जर शाळेमध्ये शिकत असेल तर तुम्हाला एका गुणाला महत्वाचं असतं, राजकारणामध्ये एका मताला आणि क्रिकेटच्या या खेळामध्ये एका धावेला खूप महत्वाचं असतं मित्रांनो. धाव फलकावरती जातो आपण 17 धावा. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न राहिला, तिथं देखील आता साहेबांनी खऱ्या अर्थानं चाही पिल्याचा महत्व इथं पाहायला मिळते. गोलंदाज आपलं नाव सांगायचं आहे. संदेश आपल्याला पाहायला मिळतील. चला बॉलची मागणी केली. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल संदेशांचा. पहिला चेंडू डॉट जरूर आला, त्याच्यानंतरच्या चेंडूवरती पुनरागमन केले रमेश, प्रभावित केले या रमेशनं. पुन्हा एकदा डान्स खेळण्याचा प्रयत्न, परंतु इथे फक्त आणि फक्त एकच धाव. चालेल, या धावा येणं गरजेचं आहे. जर का धावा आल्या तर तुमची धावगती हल्ली जाईल, परंतु ज्या प्रकारे धावाला अंकुशन लाभलं जातं ना, तेव्हा तुमच्यावरती एक दबाव दडपण असतं. इथे डान्स खेळण्याचा मिनी हेलिकॉप्टर इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न, परंतु आपल्या घरामध्ये सुखरूप पोहोचला गेला. आता ही मॅच दोन्ही संघामध्ये मी तर म्हणेन खूप महत्वाची असेल. त्यांना उद्याचा सूर्य उगवताना पाहायला मिळेल का? ही मॅच तुम्हाला त्या पद्धतीची पाहायला मिळते. रमेश आणि श्रीकांत आग ओकणारी फलंदाजी करताना आपल्याला पाहायला, अद्यापही या जोडीला फोडलं नाही पीसी फायटर्सनं. इथे पुन्हा एकदा डान्स खेळण्याचा प्रयत्न, तिथे मी इथे फक्त आणि फक्त या 2 धावा पाहायला मिळतील. पंचांचा इशारा आला गेल्या की या 2 धावा, या 2 धावेने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 22च्या घरामध्ये. तिसरं षटक प्रारंभी असताना पाहायला मिळते. इथे नो बॉलचा इशारा, परंतु 2 धावा आपल्याला मिळतील या चेंडूच्या पाठीमागे. पुढचा चेंडू कोणत्या पद्धतीचा राहील? इथे वळवण्याचा प्रयत्न झाला गेला, परंतु लोअर फुलटॉस बनवण्याचा प्रयत्न केला या बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतात श्रीकांत यांच्या माध्यमातून. तिसरं षटक देखील समाप्त झालं मंडळी. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 25च्या घरामध्ये. आता 4थं षटक कोणाच्या खांद्यावरती असणार? धावांचा ओसंडून महापूर आला गेलाय, तो म्हणजे बॅटिंग करणारी टीम अर्थातच तन्मय फायटर्सनं. आता या धावा रोखण्यासाठी कोण असेल? बॉलर्स नेम अमोल आपल्याला पाहायला मिळतात, अमोलजी पाहायला मिळतील. अमोलजी यांचा पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न राहिला गेला, तिथे मिळतील 2 धावा. 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. रमेशची बॅटिंग आज खऱ्या अर्थानं एक मेजवानी असेल. पुन्हा एकदा सुरेख फटका आला, तिथे मी ते 4 धावा. दाद्या आपला फटका 440चा झटका, 4 धावा आल्या गेल्यात. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळते. इथे पुन्हा एकदा डान्स खेळण्याचा प्रयत्न, तिथे दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती, परंतु शेवटच्या मुवमेंटला ग्रीन सिग्नल देण्यात आला. गाडी सुसाट वेगानं धावत गेली आणि तिथे मी ते फक्त आणि फक्त एक धाव. धावसंख्या 32च्या घरामध्ये. पुढचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळते, तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. आता मी तर म्हणेन पीसी फायटर संघाचे संघ मालक एकदम गार झाले गेलेत, कारण की धावांचा ओसांडून धावा येताना पाहायला मिळतील. परंतु तुमची देखील बारी आहे, तुमच्याकडे देखील खेळाडू आहेत. रितेशचं उदाहरण घ्या, मॅच जिंकवण्याची क्षमता आहे. म्हणजे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये शेवटचा चेंडू जोपर्यंत पडू शकत नाही तोपर्यंत कोण मॅच जिंकणार असा कोणताही बंधू बाबा जन्माला आला नाही. त्यामुळे मॅच आपल्याला शेवटपर्यंत पाहिजे आहे. पुढचा चेंडू फुलटॉस होता, त्याला समोरच्या बाजूने मारल्या रितेशचा आपलातून क्षेत्ररक्षण, परंतु इथे दोन्ही गाड्या एका पटरीवरती. परंतु काय घडतंय नशिबाचा, मी तर म्हणे नशीब की फॅक्टर मैदानाच्या आतमध्ये घेऊन उतरलं की काय. अर्थातच हा तन्मय फायटर्स, आणि या चेंडूच्या पाठीमागे तब्बल 3 धावा मिळाल्या गेल्यात. या धावा तुम्हाला सेकंड पूर्वार्धामध्ये चेस करताना घाम फोडावा लागेल. थंडी जरूर असते. धावसंख्या 38 धावा आणि 39 धावाचा लक्ष असेल, ते म्हणजे पीसी फायटर्सच्या टीम्सला. पहिल्या मॅच मध्ये साहेब आपण 40 केल्या होत्या, म्हणजे आता 38 होण्यासाठी हरकत नाही, कारण की तुमच्याकडे रितेश आहेत, भरपूर आहेत. आता खऱ्या अर्थाने जी तुम्ही बोली लावली असेल ना, त्या बोलीची इथे तुम्हाला मॅच खेळावी लागेल, किमया करावी लागेल. संघ मालकांचा इथे विश्वास तुम्हाला प्राप्त करावाच लागणार.
आता सल्ला मसलत केला जातो दोन टीमच्या माध्यमातून. कोणती टीम्स पुढे येणार, विजयाच्या दिशेने जाताना कोणती टीम्स पाहायला मिळेल हे देखील पाहणं गरजेचं आहे. तन्मय फायटर्सने कमबॅक केलंय मी तर म्हणेन, परंतु अजून असं म्हणतात एक तेरी तो एक मेरी क्रिकेटच्या खेळाची दुनियाच निराळी. आता पाहूयात कोण करणार आपल्या विजयाची साजरी दिवाळी या मॅच मध्ये. घड्याळामध्ये पाहतो आपण 3:30 वाजले गेले. आता सकाळ होण्यापासून थोडेच वेळ बाकी आहे. गावाकडे असता तर कोंबडा अरवला असता, परंतु इथं मुंबईमध्ये कोंबडे आणायचे कुठनं? बॉयलर आहेत का? मग ते थंडीने गारठतील. गावठी तो गावठीच असतो. तसं आता आपण माच्या दिशेने ना पद बडा ना कद बडा, अभी मुसीबत में जो खडा वो सबसे बडा. पीसी फायटर टीम साठी तो मुसीबत मध्ये जो खडा, अर्थातच रितेश आपल्याला पाहायला. आता त्याचा खेळ कसा असेल, त्याची परीक्षा असेल. हे क्रिकेटचं विद्यापीठ दिवस शहर आपल्याला पाहायला मिळते, परंतु या दिवस शहराचा विद्यापीठाचा कुलगुरू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते, अर्थातच रितेश. एक धाव पाहायला मिळाली, श्री गणेशा झालाय. इथे काय घडते मैदानाच्या, रमेशची तेज तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. +1 2 धाव आपल्याला पाहायला मिळतात. इथे काय गोलंदाजी, अफलातून पाहतोय आपण. एसटी रक्षाने केलेली चूक आपल्याला पाहायला मिळते. रफ्तार का सौदागर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. अष्टपैलू खेळाडू, प्रतिभावंत खेळाडू रमेश आपल्याला पाहायला मिळते. एक धाव इथं आपल्याला गणली जाईल. धाव फलक पाहायला मिळते 4च्या घरामध्ये. इथे पुन्हा एकदा फुल टॉस होता, त्याला फक्त बॅट चिन्ह घेतलं, चुंबन घेतलं गेलं आणि मागील बाजू चेंडू जाताना आपल्याला पाहायला मिळाला. रितेशवरती दारमदार असेल, नजर असतील सर्व प्रेक्षक राजांच्या. इथे चेंडू समजला नसावा, भन्नाट वेग, रफ्तार पाहायला मिळाली. वेगावर स्वार होणारा गोलंदाज रमेश आपल्याला पाहायला मिळतात. अष्टपैलू खेळाडू या दिवानगरामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न झाला गेला, तिथे मिळते फक्त आणि फक्त ही एक धाव. एका धावेने धावसंख्या पाहते आपण 6च्या घरामध्ये जाताना पाहायला मिळते. पुढचा चेंडू आपल्याला रमेश यांचा, अष्टपैलू खेळाडू, प्रतिभावंत, परंतु दुसऱ्या बाजूला रितेशची देखील आता नो बॉलचा इशारा. तर पाहताय आपण पंचांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु पंच शहानिशा केली गेली. षटक समाप्तीचा इशारा आपल्याला धावसंख्या जाऊन बसते तब्बल 8च्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता ही मॅच खूप महत्वपूर्ण असेल. सिकंदर हालात के आगे कभी नहीं झुकता, तारा टूट भी जाए लेकिन जमीन पर नहीं गिरता. तारे गिरते दरिया में लाके समंदर, परंतु किसी दरिया समुंदर में जाकर नहीं गिरता. आता तुम्हाला इथे समुद्र बनावा लागेल, खलाशी बनावे लागेल आणि मॅचला पुन्हा एकदा पुनरागमन करावंच लागेल. आपल्या संघ मालकाच्या विजयासाठी खेळावं तर लागेल, परंतु आपल्या टीमने आपल्यावरती विश्वास दाखवला ना, त्या विश्वास पात्र खेळी करावी लागेल. सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास ठेवावा लागेल बॅट्समनला. PC11 फायटर्स टीमच्या माध्यमातून अफलातून फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. जशा तसं उत्तर दिलं जाईल का? ऐसी कोई बस्ती नहीं जिस बस्ती में पीसी फाइटर जैसे हस्ती का नाम नहीं, और ऐसी कोई हस्ती नहीं जिस टीम में तन्मय फाइटर जैसे हस्ती का नाम नहीं. संघ मालकांचा विजय आज खऱ्या अर्थाने इथे पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर जितेंद्र. पहिला चेंडू आप टॅप करण्याचा प्रयत्न झाला गेला. सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये. रितेश आणि किरण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला. आशेचा किरण असणार आहे. आता मॅच दोघांना जिंकवावी लागेल आणि सांगून द्यावं लागेल, जाऊ दोघं आपण जोडीनं, करू धावांचा डोंगर, परंतु आता इथे धावा चेस करायच्या आहेत. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न झाला गेला, तिथे फक्त मिळेल पुन्हा एकदा एक धाव. नाराजगीचं वातावरण पाहतोय डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या ज्या क्षणाला धावा येणार त्या त्या क्षणाला टाळ्यांचा वर्षाव केला जाईल डगआउट मधून, अर्थात पीसी फायटर संघाच्या. परंतु दुसऱ्या बाजूला तन्मय फायटर्सनं कमबॅक केलंय मित्र म्हणून, या मॅच मध्ये पुनरागमन केले. पुन्हा एकदा डान्स इथे खेळण्याचा प्रयत्न, फुलातून फटका, लाजवाब क्षेत्ररक्षण. फुटबॉलच्या साहाय्याने आपल्याला चेंडू पाहायला मिळाला.
इथे पाहतोय आपण काय घडते मैदानाच्या आतमध्ये. डिक्लेअर डिक्लेअर स्वरूपातील 4 बॉल पाहतोय आपण. मॅचच्या दिशेने जाणार आहोत. प्रेक्षकांनो, स्पर्धा खूप लाख मोलाची आहे, त्याच्यामुळे आपण सर्वांनी सहकार्य करायचं आहे. इथे डान्स इंदर खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या बाजूला सुरेख लाजवाब फटका, परंतु इथे मी फक्त आणि फक्त एकच धाव. एकापेक्षा अजून काही मिळणार नाही. आपल्याला पाहायला मिळते अडचणी सापडलाय मी तर म्हणेन पीसी फायटर टीम्स. आता मी तर म्हणेन या सकाळच्या सत्रामध्ये देव पाण्यामध्ये ठेवलेत की काय. आता चमत्कार होणार का, होईला हरकत नाही. चमत्कार होईला सुरुवात झाली मी तर म्हणेन. लगातारचे 2 वाईट आपल्याला पाहायला मिळते. इथे डान्स खेळण्याचा प्रयत्न, तिथं सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. लाजवाब आपल्या संघासाठी धाव वाचवली गेली. षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आला. एकंदरीत धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 14 धावा. 39 धावेची आवश्यकता असताना 14 धावा. आता उर्वरित 12 चेंडू मध्ये अजून भरपूर धावा जमा करायच्या आहेत. 25 धावा. 25. 12 चेंडू 25 धावा, होईला हरकत नाही. हे क्रिकेट आहे मित्रांनो. क्रिकेट तुम्हाला संघर्ष करायला शिकवतं, हरण्यावरती मात करण्यासाठी शिकवतं. हेच तर आहे क्रिकेट. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. एखाद्याने प्रश्न विचारला तुमचा आवडता खेळ कोणता, तर लहान मुलगा देखील सांगतो की आमचा आवडता खेळ क्रिकेट. आज रंगला गेला या दिवानगरीमध्ये नाईट रजनी, आणि हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे फटका जरूर आला होता, परंतु तिथे क्षेत्ररक्षण देखील लाजवाब राहिलं गेलं. फक्त तिथे कोणतीही धाव दिली जाणार नाही. आता रितेश्वर दारमदार असेल, प्रयत्न करतोय. इथे पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. प्रयत्न केले जातात. इथे या मॅचची गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर जड पावलांनी हताश पावलांनी जाताना आपल्याला पाहायला मिळते. रितेश, या मॅचचा सस्पेन्स काढलाय गेलाय की काय? होय, काढलाय गेलाय. जशी रितेशची विकेट आली, सामन्यामध्ये ट्विस्ट पाहायला मिळाला. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय, अरुण पाहायला मिळतोय. इथे अरुणचा फटका लाजवाब, परंतु इथे किती धावा दिल्या जातील? एकच धाव. फटका लाजवाब होता, परंतु नशीब. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे पुन्हा एकदा पाहतोय आपण हो युटी आउटचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. आणि अजूनही त्याचा काही राहता बघा टीम पीसी फायटर्स या टीम्सला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागरजी आपल्याला पाहायला मिळतील. आता बॅटिंग करावी लागेल, संघ अडचणीत आहे. इथे फटका सुरेख आपल्याला, परंतु क्षेत्ररक्षण देखील लाजवाब आपल्याला पाहायला मिळते. शतक समाप्तीचा इशारा. मॅच सोडून दिले की काय, हा प्रश्नचिन्ह असेल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला म्हणजे 3 षटकाच्या संमतीने फक्त आणि फक्त 17 धावा. दिल्ली अभी बहुत दूर आहे. तुम्हाला दिल्लीला जायचं असेल तर एअर हॉस्टेलला सलामी करावी लागेल. मी तर म्हणे हेलिकॉप्टरनं जावं लागेल. परंतु या 4-4 धावा येणार का, यायला हरकत नाही. मॅच मध्ये ट्विस्ट पाहायला मिळेल का, पलटवार पाहायला मिळेल का? अजून पाहतोय आपण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय किरण, आशेचा किरण असेल. ते चौकार येणार का, यायला हरकत देखील नाही. मित्रांनो, मॅच हरला तरी चालेल,
परंतु समोरच्या टीमला असे मॅच हारान दाखवा ना की त्यांना पुढच्या वेळेस देखील घाम फुटला पाहिजे की हा खेळ माझ्या जीवनातील शेवटचा खेळ होता. सामन्यामध्ये औपचारिकता शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळते तिथे मिळते फक्त एकच धाव. 18 धावा. एक धावेने काही होणार नाही, बिघडणार नाही, परंतु विजयापासून दूर होताना जाताना आपल्याला पाहायला मिळते पीसी फायटर संघ. इथे टॅप करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक झुंबड उडली गेली होती आणि तिथे चेंडू कॅरी करण्याचा प्रयत्न झाला गेला. इथे जरूर फटका. पुन्हा एकदा लाजवाब क्षेत्ररक्षण. टाळ्यांचा वर्षाव केला जातोय. आता टाळ्या वाजवल्या जातील कारण की आता थंडी वाढत चालल्या. हात गरम करावे लागतील. इथे पुन्हा एकदा त्याच जणू काही चेंडू या क्षेत्ररक्षकाच्या प्रेमातच पडला की काय. आय लव्ह यू म्हटलं का काय बाबा तुला, सारखा तुझ्याकडे जातोय. इथे नो बॉलचा इशारा होता. नो बॉलचा इशारा देण्यात आला. इथे पाहतोय आपण सामन्यामध्ये वर्चस्व गाजवलं गेलं. अर्थात पुढील फेरीमध्ये प्रवेश करताना आपल्याला टीम पाहायला मिळते. अर्थातच टीम तन्मय फायटर्स पुढील फेरीमध्ये प्रवेश करताना पाहायला मिळते. हार्डलक टीम पीसी फायटर अर्थातच हरी पाटील आणि समीरजी चव्हाण साहेब. तर पाहतोय आपण तर पाहायला मिळतंय की या मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील आपल्याला पाहायला मिळेल रमेश. मॅन ऑफ द मॅच पद आपण डेडिकेट करणार आहात का? नक्कीच. एक खऱ्या खेळाडूचं, एक मोठ्या खेळाडूचं लक्षण असतं. त्यांच्या माध्यमातून पाहायला गेलं त्या वयाची खऱ्या अर्थानं ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांना ही मॅच डेडिकेट केले म्हणजे किती मोठं मन असेल या खेळाडूचं. रमेशसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. मॅन ऑफ द मॅच आपण पुरस्कार देखील देणार आहोत आणि 500 रुपयाचा धनादेश देखील साहेबांच्या शुभ हस्ते देणार आहोत. तर विनंती करतो ज्यांनी बक्षीस लावलं त्यांनीच येऊन देणं गरजेचं राहील. चल पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नक्कीच हा कॅश प्राइज देखील दिला जाईल. ओल्ड इज गोल्ड, जुनं ते सोनं आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. तर पाहतोय आपण 500 रुपयाचा कॅश प्राइज देखील दिला जाईल. साहेबांची उद्याची सोय झाली. आता खऱ्या अर्थानं पाहतोय आपण प्रपंच सांभाळून खेळ करत होते, परंतु आता घरून साहेब सांगून काय आले आम्हाला माहित नाही. परंतु ज्या वेळेसला त्यांच्या घरातील ही मॅच पाहत असेल ना त्यावेळेस त्यांचा मुलगा देखील म्हणत असेल आमच्या पप्पांना 500 रुपये भेटले म्हणजे तो पण क्रिकेट जॉईन करणार. क्रिकेट पैसा देतो, पैसा बोलताय. विनंती करतो माऊली ग्रुपा टीमचे सर्व प्लेस आपण यायचं आहे आता कारण की सेमी फायनल खेळवणार आहोत आपण. जो संघ जिंकणार तो आपला श्री साई प्रतिष्ठान दिवा प्रीमियर लीग 2025 पर्व क्रमांक 4च्या अंतिम फेरीमध्ये जाणार आहोत. तर पाहतोय आपण स्पर्धेचं प्रमुख आकर्षण राहिले गेलं. खऱ्या अर्थानं प्रमुख उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं दिवा गावाचा विकास घडवी असा आमचा रमाकांत दादा मडवी. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ठाणे उपमहापौर दिवा शहर प्रमुख रमाकांत दादा मडवी साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली. एक स्पर्धेचं खास आकर्षण राहिले गेलं. त्यानंतर पाहतोय आपण या स्पर्धेसाठी 33,333चा धनादेश देखील पहिलं पारितोषिक आणि द्वितीय पारितोषिक 22,222चा धनादेश देखील दिला जाईल. परंतु आता सेमी फायनल क्रमांक 1 आपल्याला पाहायला मिळते.